तर तिकडे नाशिकमध्ये 1.5 कोटींच्या नोटांसह 11 जणांना अटक करण्यात आली आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे। काल रात्री नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली। दरम्यान जप्त झालेल्या नोटा ज्या जुन्या आहेत की नव्या या संदर्भातला संभ्रम अद्यापही कायम आहे। सागर वैद्य आपल्या सोबत आहे। सागर, काय माहिती? ज्ञानदा खडे, फार गंभीर प्रकरण आहे। नोटबदली करणारं एक फार मोठं रॅकेट नाशिकमध्ये कार्यरत असल्याच्या अनेक घटना आणि कारवाया आपण गेल्या आठवडा 15 दिवसात बघितल्या होत्या। परंतु काल जे उघडकीस आलेले आहे ते धक्कादायक आहे, कारण याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये छबू नागरे हा युवक राष्ट्रवादीचा माजी अध्यक्ष आणि सध्या प्रदेश कार्यकारिणीवर असलेला एक पदाधिकारी आहे। रामराव पाटील जे कधी काही नावाजलेले आहेत, घंटागाडी ठेक्याच्या संदर्भात एक फार मोठी रेड त्यांच्याकडनं झालेली होती। अशी 2-3 महत्त्वाची नावं, इतर 11 लोक आहेत। आणि धक्कादायक म्हणजे या लोकांनी या नोटा स्वतःच छापल्या। या नोटा दाखवून नोटा बदली करून देण्याच्या उद्देशानं हे लोकांना बोलवायचे आणि त्यानंतर त्यांची फसवणूक केली जायची या लोकांकडून, आणि खऱ्या चलनी नोटा किंवा जुन्या नोटा घेऊन या नकली नोटा हे लोक द्यायचे, असं पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष जो आहे तो काढण्यात आलेला आहे। या संदर्भातली अजून एक अधिकृत जी माहिती आहे ती थोड्या वेळामध्ये पोलिसांच्या सूत्रांकडून येईल। परंतु ही 11 महत्त्वाची नावं नाशिक शहरातली याच्यामध्ये पकडण्यात आले। काल आडगाव नक्कीच काही मोठ्या नावांचा यामध्ये समावेश आहे, त्यामुळे निश्चितच ही धक्कादायक बाब मानली जाते। सागर, धन्यवाद या माहितीबद्दल।